करूया वेलकम आपलं सहर्ष स्वागत श्रीकृष्ण मंडळ चापेवाडीचे। तर जाऊया आपण अजित पाटील ज्या ठिकाणी सज्ज आहेत त्या मॅचचा आखो देखा हाल सवळीय मॅच कडे साई स्पोर्ट्स सरावली संघाचं ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेलं आहे। गोलंदाजी ट्रॅक वरती आपण प्रणयला बघतोय। त्रिशिका 11 मंगलमूर्ती संघ व्हेरी फर्स्ट बॉल सुंदर चेंडू हाताळला गेलाय। मागची मॅच काय आपल्याला जबरदस्त बघायला मिळाली। खऱ्या अर्थाने 18 चेंडू 53 धावा 12 चेंडू 7चं इक्वेशन आणि अशा क्षणी मॅजिक व्हावी जादू व्हावी त्या पद्धतीने मात्र कम बॅकिंग केलं मायकोफ संघानं आणि इथे मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत। खूप सारं अभिनंदन मायकोफ संघाचं। या वेळेला मात्र गोड आवाज डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट करतायत। सीमा रेषेच्या बाहेर आलाय षटकार। तर याच्यानंतर आपण अजून एक मॅच खेळणार आहोत। ओमकार बॉईज एडवण विपक्ष जय हनुमान मायकोपची क्वालिफाय मॅच असेल। जिंकलात तर सुपर 8 मध्ये जिंकणारा संघ दाखल होईल। तबाईत 6 फलंदाज प्रणय टू प्रणय आपल्याला बघायला मिळतोय। सिंगल कंप्लीट केले का इथे अंपायर सांगतायत रेफर करतायत थर्ड अंपायर साठी। अतिशय क्लोज सिच्युएशन आपण बघतायत। प्रति मॅच हृदयाचे ठोके वाढवणारा मॅच मागचा मॅच आपण बघितला आणि ह्याही मॅच मध्ये तोच उत्तम दर्जा कायम ठेवलाय दोन्ही संघाच्या खेळाडूंना। रनआउट साठी कॉल रेफर केले गेले। नॉट आउट चे संकेत नाही। धावा बघायला मिळतंय स्कोर कार्ड वरती 7। निश्चितेचा खेळ म्हणजेच क्रिकेट। क्षणोक्षणाला बदलणारा गेम म्हणजेच क्रिकेट आणि जेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन तुमचं फोकस थोडंसं जर हळलं तरीच मात्र तुम्हाला पराभवाला सामोरे जावं लागतं। हे सातत्याने सांगणारा खेळ म्हणजेच क्रिकेट। इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे। चांगला चेंडू हाताळतायत प्रणय। गुड बॉलिंग इट्स अ डॉट बॉल। क्रिकेटच्या मैदानामध्ये प्रत्येकानं आपल्यावरती विश्वास कायम ठेवायला हवा तरच मॅच मध्ये तुम्ही खूप चांगला प्रभाव पाडू शकाल आणि ते खूप गरजेचं आहे स्वतःवरचा विश्वास। पुढचा चेंडू यावेळेला पायावरती चेंडू आदळला गेलाय। अपील या ठिकाणी मात्र लेग बिफोरच्या रूपानं फलंदाज होत आहेत बाद। चमक देऊन न्यूमॅन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल। मागच्या मॅचचा हिरो मिस्टर जगदीश मैदानाच्या आतमध्ये जात आहेत। हाफ सेंचुरी ज्याच्यावर नावावरती आणि विश्वास सशक्त सक्षम ज्याच्याकडे तोच फलंदाज। नेहमी म्हटलं जात आहे की डोंट डिपेंड टू मच ऑन एनीवन इन दिस वर्ल्ड बिकॉज इवन ओन शॅडो लिव्स यू व्हेन यू आर इन डार्कनेस। हे भरपूर महत्वाचं आहे आणि त्यासाठी मात्र तुम्हाला तुमचा स्वतःवरती विश्वास या ठिकाणी सक्षम ठेवावा लागेल। न्यूमॅन मॉर्केल आलाय। एक सुंदर बॅटिंग ज्यांनी साकारली होती अमोल 11 बाप्पा मोर्याच्या अगेन्स्ट आणि आपल्या संघाला पुढे घेऊन गेलाय तोच जगदीश आणि तीच जिम्मेदारी उचलण्याच्या तयारीत आहेत। ह्या वेळेला गोलंदाज आहे प्रणय जो एक यशस्वी गोलंदाज म्हणून ज्याचं नाव घेतलं जाते। बॅटल खूप रंगतदार आहे, टफ आहे बॅटल। एक क्रुशल मोमेंट आहे या वेळेला तयार होताना प्रणय। त्रिशिका 11 संघाचा एक महत्वाचा गोलंदाज म्हणून प्रणय समोर आहे तो जगदीश एक विस्फोटक बॅटर। आल्या मात्र जगदीश चेंडूला एक्झिक्यूट करतायत। वाडा शॉट जिथून मात्र खेळ सोडला होता तिथून ते पुनश्च स्टार्ट करतायत आणि सांगतायत की इथून मी पुनश्च आक्रमक झालोय। जाऊया डीजे कॅन्डी कडे आणि येऊया मॅच कडे। Hey!
धावसंख्या 13 वर स्थिरावली गेले. जगदीश ऑन फायर. काय बॅटिंग करताय जगदीश. ज्या पद्धतीने त्यांची बॅटिंग बघायला मिळते, संघाला आधार मिळतोय आणि खऱ्या अर्थाने आपण बघूया त्यांच्या समवेत प्रणय ऑन स्ट्राईक आपल्याला बघायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती रितेश दाखल झालाय. ते मात्र पंचांचा सिग्नल येतोय. स्वेर चेंडू 100च्या रूपानं 14 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. रितेश गोड स्वभावाचं व्यक्तिमत्व म्हणून रितेशला पण सातत्याने बघतोय आणि तोच गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालाय प्रणयच्या अगेन्स्ट. हो माय गॉड, भरपूर वेळ होता प्रणयकडे. चेंडू थोडासा टॉस झाला, राईज झाला, थोडासा टर्न सुद्धा झाला आणि त्यामुळे ऑन साइडला खेळण्याचा पावित्र्य त्यांचा होता. एक हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र विफल झालाय. रितेश मात्र गोलंदाजी करताय. डॉट बॉल आलाय एक जमेची बाजू. पुढचा चेंडू या वेळेला थोडासा चेंडू खाली राहिलाय. विकेट तुम्ही म्हणाल की बॅटिंग पिच आहे, तर ते चेअरमन संघानं थोडस बाजूला नेऊन ठेवलंय, कारण गोलंदाजानं ज्या पद्धतीने शेवटचे 2 षटकं हाताळली गेली याचाच अर्थ असा आहे की तुम्ही इथे मात्र सरळ रडार मध्ये चेंडू आणि जातोय डाऊन द ग्राउंड. प्रणयच्या बॅटमधनं आलाय षटकार. जर तुम्ही ओव्हर पिच शॉर्ट बॉल हाताळले 3 बॉल 3 षटकार मारा. स्वप्नील ची गावड साहेब घाटी यांच्याकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज प्रणयसाठी आलंय. प्रचंड चाहते आहेत स्वप्नील प्रणयचे आणि 3000 रुपये यावेळेला आपण बघतायत. मिस टाइम शॉट. चेंडू सरळ डाऊन द ग्राउंड जातोय. सिंगल कंप्लीट झाले. एका धावेवरती सॅटिस्फाईड होताना आणि धावसंख्या पोहोचली ती 21 धावा. 21 रन स्कोर कार्ड. काय क्रिकेट बघायला मिळते या मैदानावरती. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज हवी होत आहेत. कधी हा विकेट मात्र फलंदाजाच्या प्रेमात पडते, तर कधी गोलंदाजाची दाहकता मनाला भेदून जाताना अशा पद्धतीचं विकेट बनवलं गेले. आमच्या पिच क्युरेटरचं भरपूर कौतुक. अबळेला चेंडूला एक्झिक्यूट करताय. चांगलं क्षेत्ररक्षण. टॉप क्लास फिल्डिंगचा नजराना. क्या बात आहे. प्रणय पाटील यांच्याकडनं देखणं क्षेत्ररक्षण. क्रिकेट हा 3 मोर्चा बांधणीवरती खेळला जातोय. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. आणि 3 विभागामध्ये जर तुमचं त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट असेल, तुम्ही जर चांगला प्रयत्न कराल तर तुमचा संघ बांधणी हा खूप अप्रतिम बघायला मिळते. धावा स्कोर कार्ड वरती 22-22. ते मिस टाइम शॉट. यस नो टेकन. प्रणयच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. फुल स्टॉप. षटक इथे मात्र कंप्लीट झाले आणि धावा स्कोर कार्ड वरती 22. न्यूमॅन महेश मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. जय हनुमान मायकोप विपक्ष ओमकार बॉईज एडवन. खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं. टॉसच्या दृष्टीने नेक्स्ट मैच टॉस होईल. गेंदबाजी में थोड़ा सा परिवर्तन और बुलाया गया मिस्टर सुमित को. 22 रन 2 विकेटों के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए इस समय साई स्पोर्ट्स सरावली. बहुत ही बढ़िया क्रिकेट उलटफेर इस समय बीच मैदान में देखने को मिलते हुए. धैर्य जिनके पास है ना, जिंदगी के किताब को धैर्य नामक कवर अगर होगा ना तो वो सभी पन्नों को बांध के रखता है. आणि इस क्रिकेट मध्ये सातत्याने बघायला मिळते. सुमित कारभारी बार फुल टॉस. गली में गेंद ट्रैवल हुई थी. डॉट बॉल. मुका था इस समय जगदीश तो अपने आप के ऊपर नाराज है. रन आने चाहिए थे. डॉट बॉल के जरिए सुमित को एक राहत की सांस है और वापस एक बार फिर उनके हाथों में गेंद. बदलना तो तय है हर चीज का इस संसार में, बस थोड़ा सा सब्र रखना दोस्तों. किसी का दिल बदलेगा तो किसी के दिन बदलेंगे. धावा स्कोर कार्ड वरती पुढचा चेंडू. इस बार बढ़िया गेंदबाजी. सुमित गेंदबाजी कर रहे ले भारी. सुमित कारभारी और आउट.
OUT आउट। महेश ने सोचा है जरूर कि जगदीश की जो विकेट की अहमियत है वो काफी बड़ी है, इसलिए महेश बैक टू द पवेलियन की तरफ आते हुए एक और झटका इस समय लगता हुआ साई स्पोर्ट्स सरावली टीम को। नए बल्लेबाज जाएंगे अब बीच मैदान में। वरुण इस नए बल्लेबाज। त्रिशिका 11 की पहली मैच डिंग डोंग टेम्बी खोड़ावे के साथ में थी। 45 रनों का लक्ष्य रखा था, उसको भी बचाया गया था। यानी कि गेंदबाजी की अगर बात करेंगे तो गेंदबाजी की जो धार है काफी फैनी नजर आ रही है विराटन के पास। बार फिर अंपायर सिग्नल, इट इज अ वाइड बॉल। अंपायर के लिए पर जरूर किया है, चेक करना यहां पर एक वाइट बॉल। दरम्यान संदेश पाटील मायकोफ कवाला बिलॉंग करणारा एक व्यक्तिमत्व आणि जयहनुमान संघ विजयी झालाय म्हणून त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांनी जयहनुमान संघाला दिले। थँक्यू। वळूया आपण मॅच कडे। ओहो जबरदस्त प्लेक जगदीशच्या बॅट मधनं येत आहे 6 धावा। धावसंख्या 29 वर स्थिरावली गेली आहे। जगदीशनं प्रभावित केले। मॅच कुठली असो कुठल्याही क्षणी मैदानामध्ये जाओ बोलबाला मात्र आमचाच राहणार, माझाच राहणार हा आत्मविश्वास आणि चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करतायत। इथे आणखीन एक दर्जेदार बिग हिट मिड विकेटला क्लिअर करत ह्यूज खूप लांबवर जातोय चेंडू, षटकार। ही कॅन्डीची खासियत आहे, ज्या पद्धतीने मॅच त्या पद्धतीचं गाणं संघ आहे साई स्पोर्ट्स सरावली। गाणं सुद्धा आपण बघू शकाल, टायमिंग बेमिसाल आणि त्याचंच नाव आहे कॅन्डी। थँक्यू। एक चांगलं बँजो डीजे वादक म्हणून ज्याचं नाव सातत्याने घेतलं जात आहे। फुटबॉल इट्स अ डॉट बॉल। चांगली गोलंदाजी करताय सुमित कारभारी, 2 षटकार आणि त्याच्यानंतर पुनरागमन करतायत। धावा स्थिरावले गेल्या स्कोर कार्ड वरती 35 पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतायत जगदीश मॉर्केल। भन्नाट फॉर्म मध्ये बॅटिंग करतायत, मॅन इन गोल्डन फॉर्म आहे। आणि खराब चेंडू, पुलटॉस, पनिशमेंट दिली जाते। मिड विकेटला क्लिअर करतायत आणि येतोय पुनश्च षटकार। धावसंख्या 6 ने फ्लाय झाल्याने पोहोचले तब्बल 41 वर। यस तुला खांद्यावर घेईना, तुला पालखीत मिरवीना, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईना, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत। थँक्यू। जबरदस्त टुर्नामेंट कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरिया चषक आणि आमच्या तिन्ही ऑफिशियल पंचांचं काम एक्युरेट राहिलंय। जबरदस्त कामगिरी आणि मी हृदयाच्या अंतःकरणापासून त्यांचं कौतुक करतोय। विशाल नाईक सर असतील, आशुतोष व्यवहारे, विरल नायर सर, गुड जॉब। खूप चांगली स्पर्धा हँडल करतायत। बघूया पुढचा चेंडू, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रथमेश बंटी। या वेळेला पॅड आणि बॅटच्या मध्ये होता, चेंडूला एक्झिक्यूट केला गेलाय आणि सरळ चेंडू जातोय षटकार।
क्या बात आहे. दोन्ही इंड या ठिकाणी बॅटिंग होताना दिसते. फलंदाज वरुणच्या बॅटमधनं वरुण आलाय षटकार मिड विकेट वरून. तर धावा पोचतायत 47 वर. जबरदस्त बॅटिंग. ज्या वेळेला समोरचा फलंदाज बॅटिंग करत असतो त्याच्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स लेवल खूप वेगानं वाढत असतो. या वेळेला मात्र डॉट बॉल आलाय. चांगली कमबॅकिंग करतायत. प्रथमेश बंटे सुद्धा कमी नाही आहेत. अशा अनेक सिच्युएशन हँडल केल्यात प्रथमेशनं. उंच पुरा असा प्रथमेश आपण बघतोय आणि चांगली गोलंदाजी त्याच्याही माध्यमातून आपण बघतोय. पुढचा चेंडू. चेंज ऑफ द पेस प्रथमेश आणि सिंगल कंप्लीट झालेली आहे. इथे धावसंख्या 22 रूपानं पुढे जाईल आणि पोहोचली ती 48 वर. काय चेंज ऑफ द पेस केला होता. व्हॅरिएशन. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. सरावाने मनुष्याला पूर्णत्व येतं आणि हे पूर्णत्व गोलंदाजाच्या माध्यमातून याची देही याची डोळा आपण बघतोय. आणखीन एक चांगला चेंडू हाताळला गेला. डाऊन द ग्राउंड. प्रोटेक्शन आहे. सिंगल कंप्लीट झालंय आणि चांगला थ्रो. क्विक थ्रो म्हटलं जात आहे. जगदीशला नॉन स्ट्राईक इन कडे ठेवायचा ही स्ट्रॅटजी आहे आणि त्याच्यामध्ये यश संपादन करतायत त्रिशिक 11 मंगलमूर्ती विराथन संघ. धावा स्कोर कार्ड वरती 49-49. पुढचा चेंडू प्रथमेश. इथे मात्र यस्नो गॉन. जय जय महाराष्ट्र माझा वरदा महाराष्ट्र. वेधक रोमहर्षक रोमांचक सामन्याची पर्वणी घेऊन आले. बाप्पा मोरिया चषक. अतिशय जबरदस्त उत्कृष्ट दर्जाचं उच्च दर्जाचं मॅनेजमेंट. जास्तीत जास्त षटक या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळायला मिळत आहेत आणि पालघर डहाणू वसी विभागातील स्टारकास्ट यांना प्रामुख्याने एक मोठी संधी दिली बाप्पा मोरिया चषकामध्ये. आणि खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट विश्वातील हे आपल्या ग्रामीण विभागात मधील सर्व स्टारकास्ट ही आपल्याला कैलासवासी कुमार अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोरिया चषकामध्ये बघायला मिळेल. या टॉससाठी प्लीज.
ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये प्रणय आणि रितेश धरती मातेला वंदन करून मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. ये सारा जहां उसी का है जो मुस्कुराना जानता है, ये रोशनी उसी की है जो शम्मा चलाना जानता है, मंदिर मस्जिद गुरुद्वारे तो हर जगह में है मगर ईश्वर तो उसी का है जो सर झुकाना जानता है. याच पद्धतीने नमन करून ते सामन्याला सुरुवात होते. पहिलाच बॉल ऑन साइडला अतिशय सुंदर दमदार फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू भाई घरत यांच्या स्वागतासाठी. चौकार 4. रवींद्र घरत यांना सुद्धा आपण पाहतायत ज्यांनी अपार कष्ट सातत्याने पाहायला मिळतात. त्यांचे बंधू संतोष घरत आणि रवींद्र घरत हे बॅकबोन आहेत विठ्ठलवाडी या ग्रुपचे. बाप्पा मोरिया गोलंदाज सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. अप्रतिम ऑन साइडला गॅप मध्ये आहे. 1 रन्स जरूर आपल्याला पाहायला मिळेल. 1 रनच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. 5 रन्स ऑन दी बोर्ड. 50 रनचं टार्गेट सेट केले गेले. या मॅचवर अवलंबून आपण किती मिनिटांमध्ये हा सामना संपेल, किती षटक ही त्या मिनिटांमध्ये समाप्त होतील. खूपच दुरून खेळले होते. बाउन्स मिळाला. हा नॅचरल बाउन्स आहे कारण हा पूर्ण हाईटचा फायदा जगदीश पाटील मॉर्कल उचलत असताना पाहायला मिळतो. समोरचा फलंदाज प्रतिस्पर्धी कोण आहे, फलंदाज कोण आहे हे मला ठाऊक नाहीये. माझी गुणवत्ता मी पणाला लावून चांगली गोलंदाजी करेन आणि माझ्या संघासाठी 100% देण्याचं काम करेन. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. ग्रेट डिलिव्हरी. सुपर लेंथ लाईन. सरळ चेंडू राजू भोईर यांच्या हातामध्ये विसावला गेलाय. चांगले एक विकेट किपर म्हणून काम बजावत असताना पाहायला मिळत आहेत. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही प्लेइंग इलेव्हनमध्ये जेव्हा तुमची वर्णी लागते तेव्हा ॲज अ विकेट किपर म्हणून कशी आपण भूमिका बजवायची, ॲज अ प्लेअर म्हणून कशी भूमिका बजवायची, ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर, ॲज अ फिल्डर म्हणून या गोष्टी खूप मूलभूत आहेत ज्या अंगीकृत. इथून ऑन साइडला टायमिंग बेमिसाल पाहायला मिळतं. फ्लिकचा फटका. पायामधला चेंडू सहजगत्या लिलया पार केलाय. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स. चौकार. पाच बॉलचा एकंदरीत आपण पाहू शकता खेळ झाला आणि 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा जगदीश पाटील मॉर्कल 2 बॉल डॉट आल्यानंतर प्रणय पाटील थांबणार नाही हे दर्शवत असताना क्लास चौकार आला. इथून हा बॉल पहिला लेफ्ट केला होता. यस विशाल नाईक सर वळतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 40 रनची आवश्यकता आहे. 19 बॉल आहेत तुमच्याकडे. 19 बॉल मध्ये 40 रन्स. संध्याकाळचं सत्र, दमट थोडंसं वातावरण, थंडीचे दिवस, छोटे दिवस आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून ऑन साइडला पुलच्या फटक्यात नॅचरल बाउन्स करण्याचा प्रयत्न केला नाही तर आदळून टाकण्याचा प्रयत्न केला जेणेकरून कॉट बँडच्या माध्यमातून विकेट मिळेल. सरळ चेंडूला फेकून दिलंय. हिटमॅन रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये प्रणय पाटीलच्या बॅट मधून क्लास षटकार. डोंगरचे माऊले, डोंगरचे माऊले, तुझे आयलू मी दर्शनाला, तुझे आयलू मी दर्शनाला, तुझे आयलू मी दर्शनाला ना, तुझ्या पायऱ्या यात्राला, तुझे आयलू. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. चला, नो मीटिंग नो टाइम. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. वेळेचं भान ठेवा. जरा थोडंसं कोऑपरेट करा कारण अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. काय बॅटिंग केले.
चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता प्रणय पाटीलने स्वतःला एक प्रश्न विचारला, हो मी चांगला फलंदाज आहे, मी जगदीश पाटीलला चांगले षटकार चौकार मारू शकतो, ही माझ्याकडे तेवढी ॲबिलिटी आहे, हे दर्शवत असताना अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते. आता बॉल 18 आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 34 रनची आवश्यकता आहे. 11.33चा आस्किंग रिक्वायर्ड रन रेट. इथून ऑन साइडला टक्कन आवाजाला स्वीट टायमिंग, गोड आवाजात गोड षटकार 6. त्रिशिका 11 मंगलमूर्ती विरातन प्रेझेंट, किरणजी कारभारी हे सुद्धा उपस्थित झालेत याच मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांची सुद्धा उपस्थिती प्रार्थनीय आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आणि त्रिशिका 11 स्टँड मधून मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. वेलकम किरणजी कारभारी साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. इथून चेंज ऑफ पेस जरूर केला गेला होता. महेंद्र भोईर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक रन्स मिळेल, बॅटची हलकीशी एज आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 23-27 रनची अजून सुद्धा आवश्यकता. त्रिशिका 11 मंगलमूर्ती विरातन टीमचे हे दोन धुरंधर खेळाडू, आघाडीची जोडी, सलामीची जोडी आणि डोके दुखी ठरताना आपल्याला पाहायला मिळते प्रतिस्पर्धी संघ साई स्पोर्ट्स सरावली या टीम समोर. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, आउटसाइड द लेग स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आशुतोष व्यवहारे सरांकडून संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेली. 24 रन्स बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 2. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं. बॉल आहे 16 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 26. आतून टाकण्याचा प्रयत्न, शॉर्ट पूल केला जातोय. फिल्डर पुढे सरसावेल जगदीश पाटील, मॉर्कल सर्कलच्या बाहेरून ह्या बॉलला चेंडूला फील्ड करत असताना आपण पाहत आहेत. 1 रन्स मिळेल आणि संघाची धावसंख्या त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन या टीमची जाऊन पोहोचते 25 वर. 3 बॉलचा खेळ झालाय. विकेटच्या शोधामध्ये आहेत. ही जोडी फुटेल का? यावेळेला या जोडीला फोडण्यासाठी खूप काही कष्ट करावे लागतील. स्लोवर 1 चेंडू होता. रितेश किनी या खेळाडूकडे गुणवत्ता ठासून भरले की एक परफेक्ट ऑलराऊंडर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कसा असावा याचं प्रात्यक्षिक विराथनचा ब्रँड आहे. इथून ऑन द टोस खेळला गेला, इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. खूप चांगला बिटवीन द गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या चेंडूला रोखणं नामुमकिन. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता किरणजी कारभारी साहेब यांच्या स्वागतासाठी 4-4. संघाची धावसंख्या 29. नवसाला पावणारी, हक्केला धावणारी अगरी कोळी बांधवांची कुलस्वामिनी कारल्याच्या डोंगरावरी ऐकविऱ्यात मातेला वंदन. चेंडू आपण पाहिला तर थोडेसे जरूर मिडल स्टंपला आले होते. प्ले करण्याचा प्रयत्न केला नाही. रिव्ह्यू घेतला गेलाय. यावेळेला रेफर केला गेलाय. विरल नायर सरांना यावं लागेल. या आपण चेक करूया. डिसिजन पेंडिंग. संघाची धावसंख्या आतापर्यंत 29. 5 बॉल फेकून झालेत. हा जर बॉल फेअर असला तर इथे डॉट बॉल येईल आणि दुसऱ्या षटकाची सुद्धा समाप्ती होईल. परंतु इथून जर हा चेंडू व्हाईट बॉल आला तर कदाचित एक धाव वाढेल. 30 रन होतील. 5 बॉलचा खेळ होईल. म्हणजे उर्वरित चेंडूंमध्ये धावांचं कॅल्क्युलेशन काय असेल या चेंडूनंतर आपण पाहणार आहोत. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू फेल्ड झालेला आहे. चांगलं डिसिजन सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं या 3 पंचांच्या माध्यमातून. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट हे पंचांनी सातत्याने पाहायला मिळतं. तसं जतीन किनी यांनी मात्र हेच वाक्य डिक्शनरीमध्ये फिट केलंय. बारडोलीचा ब्रँड. संघाची धावसंख्या 29. आता बॉल आहेत 12 बॉलमध्ये 21ची आवश्यकता आहे. हळूहळू सूर्य अस्ताला चाललाय. आमचे आयोजक बुकेची तमाना बाळगताना खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकाल. अतिशय सुंदर पद्धतीने प्रफुल्ल गरज आमच्या व्यासपीठावर नवज्योतजी किनी सकाळच्या 17 पासून आतापर्यंत आपण पाहू शकाल. कल्पेश पाटील त्यामध्ये असतील, वैभव घरत असतील, कुंदन घरत असतील, अशी संपूर्ण जी मंडळी आहेत ज्यांनी खूप चांगले कष्ट केले त्या स्पर्धेला. सकाळी संदीप किने हे सुद्धा उपस्थित झाले होते. तो ऑन साइडला खेळला गेलाय. काय प्रणय पाटीलचा फटका, दमदार, शानदार, सुपर टायमिंग, क्लास. प्रणय पाटील क्वालिटी दर्जाचा हा फलंदाज आहे. सरळ चेंडूला फेकून दिलं 6 धावांकरता. अमोलच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत असताना प्रणय पाटीलच्या बॅटमधून येतोय एक आक्रमकतेचा स्ट्रोक. संघाची धावसंख्या 35. 15 रनची आवश्यकता. अमोल विकेट
च्या शोधामध्ये आहे. ऑन साईडला पायवरचा चेंडू ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर गुरु पुढे सरसावत आहेत. चांगली फिल्डिंग आज गुरुच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं 2 कॅच त्यांनी घेतल्या होत्या. महेंद्र भोईर पाठीमागे चांगली क्षेत्ररक्षणाची धुरा सांभाळताना टीम मॅनेजमेंट अप्रतिम एक्सपर्ट आहेत आणि प्रत्येक स्पर्धेला त्यांचं जो मोलाचं सहकार्य लाभतं त्याबद्दल महेंद्रजी भोईर आपल्याला सुद्धा मानाचा मुजरा आहे. 36 रन 36. इथून सरळ बॅटचा उपयोग, स्वीट टायमिंग, काय फटका खेळलाय. सुपर माइंड ब्लोइंग शॉट, इनक्रेडिबल बॅटिंग, ट्रिमेंडस बॅटिंग पाहायला मिळते. या षटकाराने संघाची धावसंख्या त्रिशिका 11 मंगल मूर्ती विरातन प्रेझेंट किरणजी कारभारी साहेब यांनी प्रेझेंट केलेला हा संघ आपण पाहत आहेत. आता 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी 8 रनची आवश्यकता. मॅचचा आनंद घेण्यासाठी विराथन कर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर एका साईडला सरावलेकर या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. म्हणजे दोन्ही गावातील जबरदस्त क्रिकेट शौकीन पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. हा चेंडू छान नाहीये. पंचांचं म्हणणं आहे अमोलचा हा स्क्वेअर मारा. व्हाईट बॉलचा इशारा विशाल नाईक सरांकडून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 43. आता विजयासाठी 7 रनची आवश्यकता. पहिल्या सामन्यामध्ये डिंगडॉंग टेंबी खोडावे या टीमला विजयाची संधी मिळाली होती. 45 रन्स मात्र डिफेंड झाल्या. आपण पाहिलं तर त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परिपूर्ण चुकताय त्या ठिकाणी. राजू भोईर यांच्या हातामध्ये. पहा राजू भोईर यांची विकेट किपिंग शार्प राहिले, स्मार्ट राहिले, अप्रतिम चांगल्या पद्धतीने विकेट किपिंग करत असताना संघाची धावसंख्या 43. बॉल फेकून झाले 4. 8 बॉल आहेत, 7 रनची आवश्यकता. गेल्या मॅच मध्ये सुद्धा अशाच पद्धतीने समीकरण पाहायला मिळालं. जय हनुमान मायकोप वर्सेस जय महाराष्ट्र चिखलपाडा. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, तेच समीकरण जुळून आलेला आहे आणि इथे कॉटन बॉलची संधी. फलंदाज बाद रितेश किनी बॅक टू द पॅव्हिलियन. बॉल आहे 7 आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 7. मी अलबेली मुंबई वाली, माझं नाव चमेली. अरे नार नवेली मी अलबेली. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मूलचा हा बॉल या वेळेला शैलेशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा समीकरण पाहायला मिळतं. 6 बॉल 7चं समीकरण. शैलेश बॅक टू द पॅव्हिलियन. लगातार 2 बॉलवर अमोलने 2 विकेट मिळवले आणि ते अनमोल विकेट होते. 6 बॉल 7 रन. तुषार किनी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना प्रणय पाटील एका साईडला दारोमदार. या खेळाडूवर जबाबदारीचं टॉनिक सातत्याने प्यायलंय असं म्हणायला हरकत नाहीये. प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झाले, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि त्यांना मानाचा मुजरा. कैलासवासी कुमार अमोल पाटील म्हणत बाप्पा मोरया चषक 2024 वर्ष 3 आपल्याला पाहायला मिळतं. इथून लगेच स्पर्धा विटीलाईनचा वर्ल्ड कप अर्थातच तुम्हा सर्वांची लाडकी लोकप्रिय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. ज्या स्पर्धेला खूप उंची मिळाली त्यांचा खडतर प्रवास राहिला. खार्टन विभागातून क्रिकेटचं नंदनवन करणं आणि प्रेक्षकांनी का डोक्यावरती स्पर्धा घेतली तर एक अतिशय सुंदर पद्धतीने रॉकी ग्रुप चषक कमिंग सून 2025 4 जानेवारी ते 12 जानेवारी असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. चार ओव्हरची मॅच होईल, लक्षात घ्यायचंय. लगेच टॉस करण्यासाठी या स्वप्नील गावड यांच्याकडून आपण पाहत आहेत. प्रणय पाटीलने मॅच जर विन करून दिली 25,000 एवढं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. इथून जर आपण पाहिलं तर खूप प्रणय घरतने मॅच विन करून दिली तर यावेळेला आपण पाहत आहेत 25,000 रुपये स्वप्नील गावड यांच्याकडून दिलं जाईल. घाटीम अनमोल रत्न आणि प्रणय पाटील यावेळेला बाद होताना आपण पाहू शकतायत. बॅक टू द डगआउट. प्रणय घरतसाठी हे प्राइज लावलं गेलंय. प्रणय पाटील मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात. आता इथे उत्कृष्ट गोलंदाजीचा दर्जा प्रणय घरतच्या द्वारे पाहायला मिळतोय. टॉस करून घेऊया.
या दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज आलेले आहेत आणि आपण करूया टॉस. या वैभवजी घरत यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. या स्पर्धेचे आयोजक चला या मनीष जयनुमान मायकोप टीम. चला टॉस लगेच करूया आपण. यावेळेला आपण पाहिलं तर अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल डायरेक्ट हिट जरूर झालाय. तुषार किनी पोचले सुरक्षित आहेत. वाईट +1 एकंदरीत या वेळेला धावा मिळतील 2 आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 45. या आपण रिव्ह्यू जरूर घेतला गेलाय. संघाची धावसंख्या स्थिरावली गेले. परिपूर्णता आपण पाहू शकतायत. विरल नायर चेक करतायत. फेअर डिलिव्हरी इथून आपण पाहताय क्षमस्व आणि एक्सटेंड झालाय तो साई स्पोर्ट सरावली टीमचा रिव्ह्यू. DRS आपण पाहतायत. सीझन रिव्ह्यू सिस्टीम आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 44. आता बॉल आहेत तुमच्याकडे 4 आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 6. प्रणय घरत हरवणारी खेळाडू आहे. इथून अप्रतिम जबरदस्त स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला. तुषार किनी संघर्षाचा चौकार. क्या बात आहे तुषार. मॅग्निफिसंट टायमिंग. बॅकफुट पंच पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. मेल चौकार. त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन टीम जाऊन पोहोचते 48 या धावसंख्येवर. विजयासाठी आता 3 बॉल 2 फक्त म्हणून चालणार नाहीये. ॲज अ लिटल ॲज अ मिकल थेंबे थेंबे तळेसाचे असं म्हटलं जातं. एक एक रन्स फार मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट या क्रिकेटच्या खेळामध्ये. तीन 2चं समीकरण. पुन्हा एकदा बॉलर तयार. प्रणय घरत आपल्या गोलंदाजी मार्कवर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. डीप बॅकवर्ड पॉइंट पुढे घेतला गेलाय. इथून शॉर्ट थर्ड मॅन गली रिजन. एक फर्स्ट स्लीप. चला घाई करा. शॉर्ट मिड ऑन. एक लॉंग ऑन लॉंग ऑफ. एक्स्ट्रा कव्हर नाहीये. शॉर्ट मिड ऑफ. एक थर्ड मॅन ला मात्र आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा बॉलर तयार प्रणय घरत. प्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. काय चेंडू या वेळेला पाहायला मिळतोय. आता दोन्हीही संघांच्या पाठीराख्यांना जरूर प्रश्न पडला असेल. आवासून प्रश्न उभा राहिलाय. त्याचं उत्तर काय मिळेल. या 2 बॉलवर रिझल्ट पाहायला मिळेल. 2 बॉल 2 रनची आवश्यकता. एक जर धाव आली तर इथे आपण पाहू शकाल की सामना बरोबरीत 5व्या बॉलवर सुटेल. परंतु 6व्या बॉलवर काय हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे. इथून हलक्याच्या हाताने चेंडूला दिशा दिली गेले. विकेट मिळण्याचे चान्सेस होते परंतु तिथे चुकी केली. चुकीला माफी नाही. सामना बरोबरीत सुटलाय. इथून जर आपण पाहिलं तर काय लिहिलं असेल सुवर्ण हस्ताक्षरामध्ये. सुपर ओव्हर की विजयी. आणि प्रेक्षकांना काय हवंय. सुपर ओव्हर
आणि माझ्या मते तरी जय हनुमान मायखोप आणि ओंकार बॉईज एडवन टीमला हेच हवं असेल की सुपरवर व्हायला हवी. आणि इथून जर आपण पाहिलं तर दोन्ही संघांच्या पाठीराख्यांना हेच पाहायला आवडेल की इथून जर आपण पाहिलं एका संघाला वाटेल की विजयी संघ व्हायला हवा, जेणेकरून आम्ही यावेळेला या स्पर्धेमध्ये टिकून राहू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 49. काय सामना रंगला गेलाय. एक बॉल एक रनची आवश्यकता. अमरेला टाईप फील्ड सजवली गेले. आता जणू काही मुंबईची ट्रॅफिक म्हणण्यापेक्षा आता घोडबंदर फाउंटनची ट्रॅफिक असं म्हणायला हरकत नाहीये. यावेळेला आपण पाहताय 30,000 रुपयाचं कॅश प्राइज स्वप्नील गावड यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. इथून जर आपण पाहिलं तर वाईट इथेच मॅच समाप्त झालेली आहे का पाहायचं आहे. वाईट तर दिलाय जरूर, परंतु इथून आपण पाहिला तर काय एक्झॅक्टली यस आणि वाईट बॉल. चला या टॉस करण्यासाठी या दोन्ही संघाचे कॅप्टन. इथून विजयी होत असताना संघ पाहायला मिळतोय त्रिशिका 11 मंगलमूर्ती विरातन प्रणय घरतने. जरूर हा चेंडू जर अचूक टप्प्यावर टाकला असता तर कदाचित मॅच विन सामना बरोबरी सुटण्याचे चान्सेस होते. या प्लीज मनीष, काय तुमच्या प्रतिक्रिया आहेत. रोहन गावड.